लातों के भूत बातों से नहीं मानते हे सरकारला कळून चुकलं। त्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली। या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते। या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आले। सिंधू जल करार काय आहे हे समजून घेऊ, मात्र त्याआधी कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतलेले 5 मोठे निर्णय जाणून घेऊया। पहिला निर्णय, अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल। ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत या मार्गाने भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। दुसरा निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना म्हणजेच SVES या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही। याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जाते। सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आलेली आहे। SVES ही दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील लोकांसाठी व्हिसा मुक्त किंवा सोप्या व्हिसा प्रक्रियेसाठी एक योजना आहे। या योजनेचा उद्देश सदस्य राष्ट्रांमधील लोकांच्या प्रवासाला प्रोत्साहन देणं आणि सहकार्य वाढवणं आहे। तिसरा निर्णय, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आलंय। त्यांना भारत सोडण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे। इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण, नौदल, हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलेलं आहे। संबंधित उच्चायोगांमधील ही पदं रद्द मानली जातील। दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे 5 सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील। चौथा निर्णय, 1 मे 2025 पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली जाईल। आणि 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, 1960 चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल। जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील। आता हा करार काय आहे समजून घेऊ। सिंधू नदी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। या नदीच्या एकूण क्षेत्रांपैकी 47% क्षेत्र पाकिस्तानमध्ये आहे तर 39% भारतात, तर उरलेलं 8% चीन आणि 6% क्षेत्र अफगाणिस्तानमध्ये आहे। भारताची फाळणी होण्याआधीपासून पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणी वाटपावरून वाद सुरू झाला होता। त्यानंतर 1947 साली भारत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात जाणाऱ्या 2 प्रवाहांवर जैसे थे करारावर सह्या केल्या। तेव्हापासून सिंधूचं पाणी पाकिस्तानला मिळत राहिलं। मात्र हा करार 31 मार्च 1948 पर्यंतच लागू होता। त्यानंतर पाकिस्तानावर दबाव आणण्यासाठी हे दोन्ही प्रवाह रोखले गेले। त्यावेळी पाकिस्तानमधील जवळपास 17 लाख एकर जमीन पाण्यापासून वंचित राहिल्याचं सांगितलं जातं। दरम्यान त्यानंतर झालेल्या समझोता करारानंतर पुन्हा पाकिस्तानला पाणी देण्यात आलं। 19 सप्टेंबर 1960 कराची येथे सिंधू नदी पाणी वाटपाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। त्यानुसार सतलज, व्यास आणि रावी नद्यांना पूर्व, तर झेलम, सिंधू आणि चिनाब या पश्चिमी नद्यांना ठरवण्यात आलं। या करारानुसार सतलज, व्यास आणि रावी या नद्यांचं पाणी काही अपवाद वगळता भारत कोणत्याही बंधनाशिवाय वापरू शकतं। तसंच झेलम, सिंधू आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरू लागलं। मात्र पश्चिमी नद्यांचं पाणी वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी वापरण्याची मुभा भारताला देण्यात आली। सिंधू, चिनाब, बोलन, हारो, काबूल, झेलम, रावी, पूंछ आणि कुन्हार या नद्या पाकिस्तानातून वाहतात। यासह अनेक प्रमुख नद्याही तिथून वाहतात। मात्र सिंधू नदी ही लाईफलाईन मानली जाते। सिंधू नदीचं उगमस्थान तिबेटमधील मानसरोवराजवळील सिन का बाब प्रवाहाला मानलं जातं। उगमस्थानापासून ही नदी तिबेट आणि काश्मीर दरम्यान वाहते। नंगा पर्वताच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करणारी ही नदी नैऋत्येला पाकिस्तानमधून वाहते। या नदीचा बहुतांश भाग पाकिस्तानातून जातो। तसंच या नदीचं पाणी पाकिस्तानात पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरलं जातं। तसंच तिथले अनेक महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प देखील याच नदीवर आहेत। शिवाय या नदीला पाकिस्तानची राष्ट्रीय नदी असा दर्जा मिळालाय। त्यामुळे जर भारताने आता पाकिस्तानची जीवनवाहिनी असलेल्या सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर तिथले लोक पाण्याच्या थेंबासाठी तरसतील।
शिवाय शेतीला पाणी मिळण्याची नामुष्की देखील पाकिस्तानवर येऊ शकते। ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास पाकिस्तानला दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही होईलच। अशातच भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेवर पाकिस्तान काय भूमिका घेणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले। शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाणी रोखणं हे युद्ध घोषित करण्याचं वैध कारण मानलं जातं। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याचीही चिंता संपूर्ण जगाला लागली आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।